वेलकम दहावीमध्ये मी विजय गोळे सर आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आहे। विद्यार्थी मित्रांनो, वेलकम दहावीमध्ये अभ्यास करताना मनाची मदत कशी घ्यावी याचं मार्गदर्शन केलं जातं। आजपासून आपली 10वीची वार्षिक परीक्षा 45 दिवस राहिलेले आहे आणि या 45 दिवसात मनाची मदत घेऊन 95% मार्क्स कसे मिळवावे याचं मार्गदर्शन या व्हिडिओमध्ये केलेलं आहे। हॅलो विद्यार्थी मित्रांनो, वेलकम दहावीमध्ये मी विजय गोळे सर आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपली जी 10वीची परीक्षा आहे ती 45 दिवसांवर आलेली आहे। म्हणजे 45 दिवस तुमच्या हातात आहेत। या 45 दिवसात 10वीचा अभ्यासक्रम कसा पूर्ण करता येईल आणि त्यासाठी मनाची मदत कशी घेता येईल याचं मार्गदर्शन मी आज तुम्हाला करणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या हातात 45 दिवस आहे, म्हणजे त्यातले जे 10 ते 15 दिवस जे आहे ते तुमच्या प्रॅक्टिकल किंवा इतर परीक्षांसाठी जाणार आहे। म्हणजे खऱ्या अर्थाने 30 दिवस तुमच्या हातात आहे। परत 30 दिवस आहे आणि तुम्हाला 6 विषय आहेत। म्हणजे याचा अर्थ असा की प्रत्येक विषयाला तुम्ही 5 दिवस, संपूर्ण 5 दिवस अभ्यास करू शकतात, 5 दिवस देऊ शकतात, इतका सफिशियंट वेळ आहे। मित्रांनो, हा वेळ जो आहे हा तुम्हाला 10वीच्या वार्षिक परीक्षेमध्ये 90% किंवा तुम्ही जेवढे ठरवलेले आहे तेवढे मार्क्स मिळवून देण्यासाठी अगदी योग्य आहे। तुम्ही म्हणाल हे कसं काय शक्य आहे सर, आमचा तर अजून काही अभ्यास झालेला नाही। विद्यार्थी मित्रांनो, खरं सांगू का, आपल्या प्रत्येकाला आपला अभ्यास पूर्ण झाला असं कधीच वाटत नाही। आपण कितीही अभ्यास केला तरी अभ्यास अजून झालेला नाही, अजून बराच करायचा राहिला आहे असं वाटत असतं। त्याचप्रमाणे केलेला अभ्यास आपल्या लक्षात आहे की नाही याची देखील आपल्याला खात्री नसते। त्यामुळे अजून खूप अभ्यास व्हायचा आहे, खूप अभ्यास करायचा आहे असं आपल्याला वाटतं। दुसरी गोष्ट अशी की समजा तुम्ही 95%चं टार्गेट ठेवलेलं आहे, तर तुम्ही काय विचार करतात, अरे बापरे आपल्याला 95% मार्क मिळवायचे आहे। परंतु तसं नसतं। तुम्हाला ऑलरेडी प्रिलिम परीक्षेमध्ये जर समजा 80% मार्क मिळालेले असतील तर तुम्हाला फक्त 15%ची तयारी करायची आहे। 80%ची तयारी ऑलरेडी झालेली आहे। ज्या विद्यार्थ्यांना 40% मार्क आहेत त्यांची 40%ची तयारी झाली आहे, त्यांना फक्त 15 ते 20% मार्क मिळवण्यासाठी तयारी करायची। म्हणजे आपण जे समजतो की मला 90% किंवा 95% मार्क मिळवण्यासाठी सगळा अभ्यास करायचा आहे, तर तसं काही नसतं। आपला बराचसा अभ्यास झालेला असतो। जे विद्यार्थी रेग्युलरली शाळेत जातात, रेग्युलरली जर क्लास अटेंड करतात, त्यांनी शाळेतल्या शिक्षकांनी शिकवलेलं जरी लक्षात ठेवलं तरी त्यांना 80% पर्यंत मार्क मिळू शकतात। 80% आणि त्याच्यापेक्षा जर जास्त मार्क मिळवायचे असेल, काठिण्य पातळी जर तुम्हाला ओलांडायची असेल तर मात्र अभ्यास करावा लागतो। मात्र हा अभ्यास करताना किंवा शाळेत ट्युशनमध्ये शिक्षक ज्यावेळेस शिकवतात त्यावेळेस जर तुम्ही मन लावून लक्षपूर्वक ऐकलं तर हे सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात राहतात आणि त्याचं थोडंसं रिपिटेशन केलं तर ते परत तुम्ही विसरत नाही, तुमचा अभ्यास पूर्णपणे होत असतो। आपण खरं म्हणजे 10वीच्या या वार्षिक परीक्षेचा खूप भाव केलेला आहे। असे अनेक विद्यार्थी आहेत की ज्यांची आर्थिक परिस्थिती अतिशय खराब आहे, ज्यांना एक वेळच्या जेवणाची भ्रांत आहे, जे अक्षरशः झोपडपट्टीत राहतात, राहण्यासाठी सुद्धा त्यांना पुरेशी जागा नाही, सुविधा उपलब्ध नाही, असे विद्यार्थी सुद्धा 10वीच्या या वार्षिक परीक्षेत 90% किंवा त्याच्यापेक्षा जास्त मार्क्स मिळवू शकतात। अशा अनेक उदाहरणं मला माहीत आहेत। आणि हे जे विद्यार्थी आहेत हे मग कसा अभ्यास करत असतील, ज्या विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती अतिशय खराब आहे, ज्यांना 2 वेळच्या जेवणाची भ्रांत आहे, असे विद्यार्थी सुद्धा पडेल ते काम करून 10वीचा अभ्यास करतात आणि 10वीच्या या वार्षिक परीक्षेत 90% पेक्षा जास्त मार्क्स मिळवू शकतात। आता तुम्हाला आणि त्यांना सारखाच वेळ आहे, तुम्हाला आणि त्यांना सारखीच फॅसिलिटी, पुस्तकं, वह्या, क्लासेस, शाळेंमधलं मार्गदर्शन सगळं जर सारखं अवलंबून आहे तर या विद्यार्थ्यांना वेळ नसताना सुद्धा ते वेळ काढून एवढे मार्क मिळवू शकतात। आणि तुम्हाला मग का मिळणार नाही, याचं कारण असं आहे की आपण आपल्याला स्वतःला नेहमी कमी समजत असतो। माझ्याकडे हे नाही ते नाही, आपण कारणं देत असतो। पण ज्यावेळेस तुम्ही ठरवाल विद्यार्थी मित्रांनो आपल्याला कुठलंही कारण द्यायचं नाही आहे, आपल्याला यश मिळवायचं आहे, 10वीच्या वार्षिक परीक्षेत 90% त्याच्यापेक्षा जास्त मार्क्स मिळवायचे आहेत, असा संकल्प ज्यावेळेस तुम्ही तुमच्या मनाशी करतात त्यावेळेस तुम्हाला सगळे मार्ग दिसायला लागतात आणि तुम्हाला यश देखील मिळतं। विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास करताना जर आपल्याला आपल्या मनाची मदत घेता आली तर आपल्याला खूप मोठी शक्ती प्राप्त होते, कारण मनामध्ये
खूप मोठी शक्ती असते, ताकद असते, हे आपण ऐकलेलं असतं, परंतु आपल्याला त्याचा अनुभव नसतो आणि त्याचा आपल्याच मनाचा आपल्याला वापर कसा करून घ्यायचा हे माहीत नसतो. ते टेक्निक मी आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम 10वीच्या वार्षिक परीक्षेत तुम्हाला नक्की किती मार्क मिळवायचे आहे त्याचं संकल्प करा, त्याचा निश्चय करा. अनेक विद्यार्थ्यांनी केलेला असेलच, पण ज्यांनी अजूनही केलेलं नसेल तर त्यांच्यासाठी अजूनही संधी आहे. आजच आपण ठरवा की आपल्याला 10वीच्या वार्षिक परीक्षेमध्ये किती मार्क मिळवायचे आहे. 80% मार्क मिळवायचे आहे, 85% मार्क मिळवायचे आहे, 90% मार्क मिळवायचे आहे, 92%, 95%, 98%, 100% सुद्धा मार्क तुम्ही मिळवू शकता. मात्र तुम्हाला किती मार्क मिळवायचे आहे याचा संकल्प तुम्ही तुमच्या मनाशी निश्चित करा आणि हे मार्क आपल्याला मिळणार आहेत अशी सुद्धा तुमच्या मनामध्ये खात्री पटू द्या. आता सुरुवातीला तुम्हाला ते पटणार नाही. ज्या विद्यार्थ्यांना 70% मार्क मिळतात त्यांना जर 95% मार्क मला मिळालेले असं म्हटलं तर आपलं मनच त्याला मानत नाही किंवा ते खरं वाटत नाही. त्यामुळे काय करायचं की आपलं हे जे मन आहे याला खरं आणि खोटं समजत नसतं. त्याच्या या गुणधर्माचा उपयोग करून आपण आपल्या मनाला जर सतत एखादी गोष्ट सांगत राहिलो तर ती त्याला खरं वाटायला लागते. आपण जर आपल्या मनाला एखादी गोष्ट सतत सांगायला लागलो तर ती जी खोटी जरी असली तरी ती त्याला खरी वाटायला लागते आणि ज्या क्षणी आपलं हे जे अंतर्मन असतं त्याला ती गोष्ट पटते, त्याच्यापर्यंत पोहोचते, त्यावेळेस ती प्रत्यक्षात आणण्यासाठी सगळ्या पद्धतीची मदत आपलं मन करतं. तेवढी शक्ती त्याच्यात असते, तेवढी ताकद त्याच्यात असते. मग आता हे कसं करायचं तर त्यासाठी तुम्ही पहिल्यांदा संकल्प करा की मला 10वीच्या वार्षिक परीक्षेत 95% मार्क मिळालेले आहेत आणि मग हे 95% मार्क म्हणजे किती असतील तर ते जो 570 असतील. मग प्रत्येक विषयाला मराठीला 90, हिंदीला 90, इंग्रजीला 95, गणिताला 97 किंवा 98, विज्ञानाला 97 किंवा 98 आणि समाजशास्त्र किंवा SSTला सुद्धा 97, 98, 99 मार्क आपल्याला मिळू शकतात. तर तुम्हाला किती मार्क मिळाले म्हणजे ते 95% होतील त्याची तुम्ही पूर्णपणे बेरीज करा. प्रत्येक विषयाला आपल्याला तेवढे मार्क मिळालेले आहे असं एक गुणपत्रक तयार करा. त्याच्यामध्ये तुमचं नाव लिहा, वरती लिहा की मला 10वीच्या वार्षिक परीक्षेत 95% मार्क मिळालेले आहेत, प्रत्येक विषयात मला इतके मार्क मिळालेले आहे. आणि हा जो कागद आहे A4 आकाराचा हा कागद तुम्ही तुमच्या घरात ज्या ठिकाणी अभ्यास करता तुम्हाला तुमची नजर जिथे जाते तुम्ही जिथं पाहू शकाल त्या प्रत्येक ठिकाणी तो कागद तुम्ही लावून ठेवा आणि ज्या वेळी तुमची नजर जाईल त्या प्रत्येक वेळी तो पूर्णपणे वाचा. विद्यार्थी मित्रांनो, हा जो प्रयोग आहे हा फक्त 21 दिवस करायचा आहे. रात्री झोपताना ज्यावेळेस तुम्ही झोपाल त्यावेळेस तुम्ही तुमच्या मनासमोर एक स्क्रीन आणा आणि त्या स्क्रीनवर आपण आपला अभ्यास पूर्णपणे झालेला आहे, आपण 10वीची वार्षिक परीक्षा अतिशय योग्य पद्धतीने दिलेली आहे, सगळे पेपर अतिशय चांगल्या पद्धतीने सोडवलेले आहे, त्यानंतर आपला रिझल्ट जाहीर झालेला आहे आणि आपल्याला 10वीच्या वार्षिक परीक्षेत 95% मार्क मिळालेले आहे. आपल्याला 95% मार्क मिळाल्याचं पाहून शाळेतल्या शिक्षकांना, मुख्याध्यापकांना देखील आनंद झाला आहे. ते तुमचं अभिनंदन करतायत. त्याचप्रमाणे आपले आईवडील अभिनंदन करतायत, त्यांना देखील खूप आनंद झाला आहे. तुमचे मित्र मैत्रिणी, बहीण भाऊ या सगळ्यांना आनंद झाला आहे. सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे. तुम्हाला 95% मार्क मिळाले आहेत, तुम्हाला 95% मार्क मिळाले असं चित्र सतत पाहत राहा. आणि हे चित्र खरं आहे, हे चित्र खरं आहे असं ज्यावेळेस तुम्ही तुमच्या मनाशी समजून द्या. कारण हे चित्र पाहायला आपल्याला प्रत्येकाला आवडतं, परंतु हे खरं कसं होईल याची आपल्याला भीती वाटते, म्हणून हे चित्रसुद्धा आपण पाहत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, असं काही करू नका. आजपासून 21 दिवस विदाऊट फेल रात्री झोपताना हे चित्र पहा. याचा विचार करतच मला 10वीच्या वार्षिक परीक्षेत 95% मार्क मिळाले याचा विचार करतच झोपा आणि याचा विचार करतच सकाळी उठा. सकाळीसुद्धा लगेच अंथरुणातून उठू नका, 5 मिनिटं अंथरुणातच पडून राहा आणि पुन्हा आपल्या डोळ्यासमोर ते चित्र पहा. 10वीच्या वार्षिक परीक्षेत आपल्याला 95% मार्क मिळालेले आहेत आणि सगळीकडे जल्लोष आहे, आनंद आहे, सगळे आनंदोत्सव साजरा करत आहे. हे चित्र ज्यावेळेस तुम्ही पाहाल की हे चित्र प्रत्यक्षात साकार होईल. मनाची मदत घेताना अशाच पद्धतीने करावं लागतं. त्यामुळे मनाला आपण जर सांगितली जी गोष्ट ती चित्रमय भाषेत जर सांगितली तर ती त्याला लवकर पटते, ती त्याच्यापर्यंत पोहोचते. कारण आपल्या सगळ्यांना चित्राच्या भाषेतूनच समजत असतं. विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा जो व्हिडिओ आहे याचं टार्गेट आहे 3000 सबस्क्रायबर. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ सबस्क्राईब केलाच असेल, नसेल केला तर तो आत्ता सबस्क्राईब करा आणि आपल्या एका मित्राला हा व्हिडिओ
निश्चित पाठवा.